शेवटचा हप्ता मिळणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7,600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6,584 कोटी रुपये अदा करण्यात पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता बजेट पूर्वी येणार। 6,000ची रक्कम वाढवण्याचेही संकेत येत आहेत। तर बघू शकता तुमच्या समोर आहे पीएम किसान योजनेतील देशभरात लाखो जे काही शेतकरी आहेत पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। या हप्त्याची जे काही 2026 मध्ये जो काही हप्ता येणार होता तो तुमच्या बँक अकाउंटमध्ये कधी येणार आहे आणि जो अर्थसंकल्पाच्या सादरीकरण जे काही शेतकऱ्यांचा 22वा हप्ता मिळणार आहे तो उपस्थित होतो की काय होते। तर शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजना आणि जे काही पीएम किसान योजनेचे पैसे ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये कधी येणार आहे हे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला समजणार आहे। एवढं लास्टपर्यंत बघायचं आहे। बघू शकता पीएम किसान योजना तर देशातील कोट्यवधी जे काही अल्प म्हणजे सुधारक आणि शेतकऱ्यांचे जीवनात जे काही उदाहरण आणि केंद्र सरकारकडून राबवलेल्या जाणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता जो काही उत्सुकता आहे जे काही पोहोचली आहे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 21 हप्ते जमा झालेले असून हंगामी जे काही अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर 22वा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष द्यायला लागले आहेत आणि पूर्ण डिटेलमध्ये समजणार आहे। तर फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला मिळण्याची शक्यता ही काही 19व्या हप्त्याची वितरण 24 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आली होती। काही किसान योजनेच्या नियमानुसार प्रत्येक हप्ता साधारणपणे 4 महिन्याच्या आत जो काही अंतराने दिला जातो। मागील वर्षी 19व्या हप्त्याचे वितरण 24 फेब्रुवारी 2025 रोजीच केले होते कारण की त्या हप्त्याचे जे काही सादरीकरण लवकरात लवकर करण्यात आले नव्हते। पण ह्या हप्त्याचे सादरीकरण लवकरात लवकर होणार आहे। तुमच्या खात्यात लवकरात लवकर बँक अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत। नमोचे आणि पीएम किसानचे पैसे एकत्रित 2,000 रुपये जमा होऊन ते काही तुमच्या बँक अकाउंटमध्ये डीबीटी मार्फत ट्रान्सफर होणार आहे। अर्थसंकल्पानंतर लगेच शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होणार आणि याची पूर्ण शक्यता ही पंतप्रधान मोदी यांनी दिलेली आहे। बघू शकता पूर्ण डिटेलमध्ये बजेट 2026 मध्ये 6,000 जे काही आहे मर्यादा वाढणार आहे। यावेळेस अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत। सध्या वर्षाला मिळणारी जे काही 6,000 रुपयाची रक्कम आहे ती 9,000 ते 22,000 रुपये केलेली आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे की जी याची अधिकृत पुष्टी 1 फेब्रुवारी जे काही फेब्रुवारी महिन्यात करण्यात येणार आहे। तर बघू शकता आता जानेवारीचा महिना आहे, जानेवारी फेब्रुवारी पुढच्या महिन्यामध्ये सिया जे काही पूर्ण भाषणातून होईल जे काही KYC असेल किंवा नसेल तर हप्ता अडकणार। तर काय करायचं आहे पूर्ण डिटेलमध्ये आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप KYC पूर्ण केलेली नाही त्यांचा 22वा हप्ता अडकू शकतो। प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालील डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे। तर pmkisan.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता। KYC पर्यायावर क्लिक करा। हे सर्व काही ऑनलाईनच करायचं आहे तुम्हाला। आधार क्रमांक आणि नोंदणी क्रमांक हे मोबाईल नंबर टाका। मिळालेला OTP व्हेरीफाय करून पूर्ण तुम्ही जवळच्या CSC सेंटरवर जाऊन बायोमेट्रिक देखील करू शकता। तर पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला आहे या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही। आता खाली आपल्या समोर काय आहे आपल्याला या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही। आता कोणते शेतकरी आहेत बघू शकता। पीएम किसान योजनेचा नियमानुसार काही अटींचे उल्लंघन करणाऱ्याला यातून वगळण्यात येणार आहे। तर कुटुंबातील कोणत्याही सदस्य आयकर भरत नसेल किंवा असेल तर लाभ मिळणार नाही। तर कुटुंबातील म्हणजे व्यक्ती घटनात्मक पदावर असल्यास पात्र ठरणार नाही। कोणत्याही पदावर नसला पाहिजे। भाड्याने शेती करणाऱ्या जे काही लाभ मिळत नाही। स्वतःच्या नावावर जमीन असणे अनिवार्य आहे। तर पती आणि पत्नी दोघांनाही स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ घेता येणार आहे। पूर्ण डिटेलमध्ये आहे। तर पहिला जो आहे पीएम किसान योजनेच्या नियमानुसार काही अटींचे उल्लंघन करणाऱ्याला जे काही यातून वगळण्यात येणारच आहे। तर कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरत असेल तर लाभ मिळणार नाही। आयकर विभागाकडून जे काही तुमचे काही खर्च असेल ते भरत असाल तर ते भरू नका। बघू शकता असं काही केल्यास तुम्हाला पैसे मिळणार नाही। आणि पुढील डिटेलमध्ये आहे बघू शकता तुम्ही।
खरीप हंगामी 2024-25 मधील धान खरेदीसाठी केंद्र शासनाने जाहीर केलेला विशेष प्रोत्साहन जे काय आहे बोनस अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाला नाही. ही रक्कम वर्षभरातून प्रलंबित राहिल्याने शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत. या पार्श्वभूमीवर जे काही अधिकाऱ्यांनी सर्व धान खरेदी केंद्राच्या जे काही 20 जानेवारीपर्यंत वंचित केलेले आहे. शेतकऱ्यांचे सातबारा व आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश दिलेले आहेत. अन्यथा संबंधित शेतकरी जो काय आहे संस्थावर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाणार. जे काही शेतकरी आहे असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे. जर का शेतकरी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तर बघू शकता आता भंडारा जिल्ह्यात खरीप जे काही मोठ्या प्रमाणावर धान खरेदी झालेली होती. शासनाने प्रति हेक्टर 20,000 रुपये जे काही तुमच्या बँक अकाउंटमध्ये गेलेले आहेत तर बोनस देण्यात आलेले आहेत ते केली होती. मात्र अनेक केंद्रांनी जे काही वेळेत कागदपत्राची पूर्तता जे काही केलेली आहे शेतकरी व बोनस सर्व काही मिळाला आहे. आणि जर का नसेल मिळाला तर जिल्हा अर्पण जो काही करायचा आहे या शेतकऱ्यांनी सर्वात प्रथम हा क्रमांक गाठलेला आहे. योजना जी काही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. या दिवशी बळीराजाच्या खात्यात 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता. आता कोणती तारीख आहे तुमच्या मी समोर सांगणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची मोठी बातमी आहे. पुढच्या महिन्यात जे काय आहे 2,000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये हप्ता लवकरात लवकर जमा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर सर्वांनी काय करायचं आहे सर्वांनी DBT मार्फत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये आता योजनेचा हप्ता फेब्रुवारीमध्ये दिला असल्याचे समोर आलेले आहे. आता तुम्ही बघू शकता तुम्ही बँक अकाउंटमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. पुढच्या महिन्यात शेवटचा मिळणारा हप्ता जो काय 2,000 रुपये आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान निधी योजना ही काही सुरू केलेली होती. ती 6,000 रुपये तुम्हाला बँक अकाउंटमध्ये येत होते. तर पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या योजनेतील जे काही शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. या योजनेमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये असे 3 हप्ते दिले जातात. आता योजनेमध्ये शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता पुढच्या महिन्यात मिळणार आहे. कृषी विभागाने अर्थ मंत्रालयाकडे निधी मागितला तर राज्यातील ते काही 91,97,000 जे काही शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. या योजनेच्या पुढील हप्त्यासाठी कृषी विभागाने वित्त विभागाकडे 1,930 जे काही कोटी आहे रुपयांचा निधी मागितला. हा काय निधी आहे तर पूर्ण डिटेलमध्ये आहे. तर 6 काही निधी लाडकी बहीण जो काय आहे तो तुमच्या समोर जाईल. तो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आहे. तर समोर आलेला आपल्या अहवालानुसार ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये लवकरात लवकर खात्यामध्ये पैसे येणार आहेत. गाव तालुक्यातील राष्ट्रवादीला झटका. राष्ट्रवादीचा बडा नेता शिंदेच्या शिवसेनेत जे काही आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला. महाराष्ट्रातील जे काही राष्ट्रवादीचे नेते पुणे म्हाडाचे अध्यक्ष माजी जे काही खासदार शिवाजीराव आढळराव जे काही पाटील यांच्या खंदे समर्थकांनी आज शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. पूर्ण डिटेलमध्ये माजी खासदार भाजप नेत्या नवीन जे काही राज्यान यांनी धमकी. पोलिसांच्या डायल 112 क्रमांकावर अज्ञात व्यक्तीचे फोन करून दिली जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तर बघू शकता पुण्यात मनसेच्या उमेदवाराच्या जे काही विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. तर कशा प्रकारे झालं आहे नितीन जे काही गडकरी आहेत तर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी नितीन जे काही ते बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा आज करण्यात आली आहे. पक्षातील एकमेकांच्या जे काही बोलण्यातून प्रसंगी मुख्यमंत्री तसेच पक्षाचे अनेक ज्येष्ठ व वरिष्ठ नेते उपस्थित होते. नितीन जे काही त्यांनी निवडणुकीमुळे पक्षाला नवे निवृत्त आणि घटनात्मक बळ मिळेल असा विश्वास त्यांनी केला होता. आणि त्यांच्या हिंगोलीत दिवसाळ्यात जे काही तलवारीचा हल्ला 26 वर्गीय जे काही गंभीर जखमी झालेले आहेत. तर हिंगोली जिल्ह्यातील वसमस जे काही बघू शकता शहरात भरवस्थित दिवसाढवळ्या 24 वर्षीय तरुणावर तिघांचा जे काही तलवारींनी हत्या जे काही बघू शकता होणार आहे. तर खळबळ झालेले आहे. मुळकुटे जे काही जखमी झालेले आहेत तर नाव डोक्यावर आहे. तर बघू शकता त्यांच्या तलवारीचे घाव घालणारे जे काही हल्ल्यात
त्यांच्या बोटालाही गंभीर इजा झालेली आहे. घटनेमुळे शहरातील खळबळ उडाली आहे. जखमी जे काही झालेले आहेत चिंतांना जे काही म्हणजे येथील रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अंबरनाथमध्ये सत्ता स्थापनेच्या मुहूर्त मोर्चावर जे काही लांबणीवर हायकोर्टाचे निर्देश. अंबरनाथ नगर परिषदेबाबत तिथल्या जिल्हाधिकाऱ्याचे जे काही योग्य तो निर्णय घ्यावा असे सांगण्यात येत आहे. PM किसान योजना जे काही लॉटरी लागलेली आहे, लाखो जे काही शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये बजेटचे जे काही मोठी वार्ता आहे. तर PM किसान इन्स्टॉलमेंट जो काही हप्ता आहे तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती येणार आहे. 21वा हप्ता जो काही जमा झालेला आहे नोव्हेंबर महिन्यात 2,000 रुपये झालेले आहे. तर आता 22व्या हप्त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. 22वा हप्ता हा 4,000 रुपये असून तर पुढील वाटचालीस तुम्हाला समजणार आहे. आनंद वार्ता येऊन धडकली आहे. यापुढे जे काही शेतकरी आहेत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये 4,000 रुपये हे काही त्यांच्या बँक अकाउंटमध्ये लवकरात लवकर येणार आहे. ह्याची तारीख आहे PM किसान योजनेचा 21वा हप्ता गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जमा झालेला आहे. तर आता शेतकऱ्यांना 22व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. KYC प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पुढील हप्ता देण्यात येणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे. तर अर्थात जे काही फार्मर ID आहे याशिवाय जमा होणार नाही. जे काही सरकारने फार्मर ID बनवलेला आहे तो पूर्णतः अनिवार्य आहे. तो बनवलाच आहे म्हणजे सर्वांसाठी. PM किसान जे काय आहे बोगस लाभार्थ्यांना चाप बसावा जो काही KYC करणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. आता KYC IDची जे काही सक्ती करण्यात आलेली आहे. फार्मर ID हा शेवटचा जे काही शेतकऱ्यांना डिजिटल प्रोफाईल आहे ओळखपत्रानुसार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे. तर बघू शकता शेतकरी ॲग्रीस्टॅक जे काही पोर्टल आहे तिथून फार्मर ID जो काय आहे त्यांचा फार्मर ID होणार आहे. शेतकऱ्यांना अगोदर युजर ID आणि पासवर्ड जो काही तयार करावा लागणार आहे. लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येईल तो सबमिट करून ही प्रक्रिया पूर्ण होईल. आणि पुढील प्रोसेस काय आहे तर फेब्रुवारी जोरी जे काय आहे तर केंद्रीय अर्थसंकल्प जो काय आहे 6,000 रुपये आहे. तर 2,000 रुपये जो काही शेतकरी हप्ते भरतात किंवा मिळतात. पण या बजेटमुळे PM किसान जो काही योजनेचा रक्कम दुप्पट होण्याची शक्यता आहे. वार्षिक 12,000 रुपये मिळण्याची तरतूद करण्यात येणार आहे. पूर्णतः आहे. PM किसान योजनेची नवीन तारीख अद्याप समोर आलेली नाही. पण केंद्रीय अर्थसंकल्प जो काय आहे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 22वा हप्ता जो काय आहे जमा होण्याची शक्यता आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना आता 4,000 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये लवकरात लवकर येणार आहे. अर्थसंकल्प जो काय आहे तर बघू शकता. पण PM किसान योजनेचा 22वा हप्ता जो काय आहे तो सर्वांच्या बँक अकाउंटमध्ये लवकरात लवकर येणार आहे. फार्मर ID जो काय आहे फार्मर ID हा तयार केल्यानंतर शेवटचा जो काय आहे शेतकऱ्यांना त्यांचे महत्त्वाचे KYC पूर्तता करावी लागणार आहे. तरच त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येणार आहे. तर PM किसान योजनेचा अल्पसुधारक जे काही शेतकऱ्यांना लाभ मिळतो. या योजनेतून सध्या वार्षिक 6,000 रुपये थेट त्यांच्या जमा करण्यात येणार आहे. जो काही DBT मार्फत येणार आहेत ते 6,000 रुपये 2,000 रुपये जे काही येणार आहेत सप्ते जे काही आहेत त्यांच्या खात्यात योजनेचा लाभ KYC केल्याशिवाय तो काही ID येणारच नाही. थँक्यू.